नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. बीएमसीच्या एक्झाममध्ये जो जीएस-जीकेचा पार्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन ह्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळू शकतो. बेसिकली आपण आज या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, तर जे काही इंडियामधले जे काही डान्सेस आहेत, जे डान्सेसचे प्रकार आहेत, त्याबद्दल आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर यामध्ये आपण कोणत्याही डान्सचा प्रकार ओके आणि तो कोणत्या स्टेटमध्ये केला जातो याबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ओके, सो बेसिकली 3 टाइपचे डान्सेस या ठिकाणी आहे. एक आहे क्लासिकल, दुसरा आहे फोक डान्स आणि तिसरा त्या ठिकाणी असणार आहे ट्रायबल डान्सेस. ठीक आहे, तर याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन आपण ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये 5 किंवा 10 मिनिटाचा हा व्हिडिओ फक्त असणार आहे. नक्की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला एक्झामला अपियर व्हायचं आहे. नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओचा त्या ठिकाणी फायदा होईल. ठीक आहे, चला सुरू करतोय आपण आपलं लेक्चर सुरू करण्याच्या आधी 35% डिस्काउंट या 3 कोर्सेसवर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्यांदा आहे आपल्याकडे जीएस-जीकेचं पुस्तक, त्यानंतर ही आहे तुमच्याकडे ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन व्हिडिओ प्लस पुस्तक प्लस त्या ठिकाणी टेस्ट सिरीज, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन या तिन्ही कोर्सेसवर 35%चा डिस्काउंट तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जाऊन त्या ठिकाणी अप्लाय करता येईल. ठीक आहे, चला सुरू करतोय आपण आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत क्लासिकल डान्सेस. ठीक आहे, तर क्लासिकल डान्सेस सगळ्यात पहिल्यांदा याला काहीतरी स्ट्रिक्ट रूल्स असतात, समजून घ्या. जे क्लासिकल डान्सेस आहेत याला काही स्ट्रिक्ट रूल्स आहेत, त्यासोबतच त्याला काही सिग्निफिकन्स आहेत. तो 2 प्रकारचे सिग्निफिकन्स आहे. एक आहे रिलिजियस सिग्निफिकन्स आणि दुसरा असणार आहे तुमचा कल्चरल सिग्निफिकन्स. कशाही प्रकारे हे डान्सेस तुम्हाला करता येत नाही, काही स्ट्रिक्ट रूल्स त्या ठिकाणी फॉलो करावे लागतात. ठीक आहे, सो बेसिकली एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, तुमचा डान्सचा प्रकार तुम्हाला देतील आणि खाली 4 तुम्हाला स्टेट्स देतील. ओके, सो कोणत्या प्रकारचा डान्स कोणत्या स्टेट मध्ये केला जातो हे आपल्याला त्या ठिकाणी ओळखावं लागणार आहे. ओके, सो बेसिकली तुम्हाला ह्या गोष्टी पाठ करायच्या आहेत. ठीक आहे, सो सगळ्यात पहिला तुमच्याकडे प्रकार आहे तो आहे भरतनाट्यम. कुठे केला जातो हा? तामिळनाडूमध्ये केला जातो. नंतर आहे तुमच्याकडे कथक कुठे केलं जातं? उत्तर प्रदेशमध्ये हा डान्सचा फॉर्म त्या ठिकाणी केला जातो. कथकली हा केला जातो तुमच्या केरलामध्ये. नंतर आहे कुचिपुडी हा केला जातो आंध्र प्रदेशमध्ये. ओडिसी हा आहे ओडिसामध्ये. मणिपुरी हा केला जातो मणिपूरमध्ये. त्यानंतर आहे मोहिनीअट्टम हा केला जातो तुमच्या केरलामध्ये. नंतर सत्रिया हा केला जातो तुमच्या आसाममध्ये. ठीक आहे, सो तुम्हाला डान्सचा प्रकार आणि पुढे तुम्हाला स्टेट देतील किंवा पहिले स्टेट देतील आणि कोणत्या प्रकारचा डान्सचा फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला परफॉर्म केला जातो हे देखील त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. हा झाला तुमचा क्लासिकल डान्सेस ऑफ इंडिया. ओके, सेकंड आहे तुमच्याकडे फोक डान्स. ठीक आहे, आता फोक डान्स जर बघितलं तर आपण याला 3-4 पार्ट मध्ये या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. नॉर्थ इंडिया, साऊथ इंडिया, ठीक आहे, ईस्ट साइड, वेस्ट साइड, असं आपण त्याला डिवाइड केलेलं आहे. ओके, सो बेसिकली तुमचे जे फोक डान्सेस आहेत हे कधी परफॉर्म केले जातात? कोणतं तुम्हाला एखादं फेस्टिवल असेल किंवा काही सेलिब्रेशन असेल किंवा एखादा सोशल इव्हेंट असेल त्यावेळेला हे डान्सेस त्या ठिकाणी परफॉर्म केले जातात. ओके, सो पहिला मुद्दा आपल्याकडे आहे नॉर्थ इंडिया. ठीक आहे, तो नॉर्थ इंडियामध्ये कोणकोणत्या प्रकारचे फोक डान्सेस त्या ठिकाणी परफॉर्म केले जातात? ओके, सो पंजाबमध्ये 2 आहेत, एक आहे भांगडा आणि दुसरा आहे गिड्डा. ठीक आहे, सो पंजाबमध्ये हे 2 आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे तुमचा भांगडा आणि दुसरा आहे तुमचा गिड्डा. ठीक आहे, त्यानंतर जम्मू काश्मीर. ओके, यामध्ये 2 प्रकार आहेत, एक आहे रौब आणि दुसरा आहे डुम्हाल. ठीक आहे, हे 2 प्रकार या ठिकाणी केले जातात. कुठे? जम्मू अँड काश्मीर मध्ये. उत्तराखंड मध्ये तुम्हाला 2 पाहायला भेटतील, एक आहे छोलिया आणि दुसरा आहे झोरा. क्लिअर? ह्या गोष्टी तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहे. एखादा क्वेश्चन तरी तुम्हाला बीएमसी एक्झाम मध्ये यावर त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर इतक्या डेप्थ मध्ये आपण जात आहोत. नंतर आपल्याला पाहायचं आहे फोक डान्स कुठे? वेस्ट इंडियामध्ये. ठीक आहे, सो सगळ्यात पहिल्यांदा गुजरात मध्ये तुमच्याकडे 2 डान्सचे प्रकार त्या ठिकाणी आहे, एक आहे गरबा आणि दुसरा आहे दांडिया. ठीक आहे, राजस्थान मध्ये 2 प्रकार आहे, एक आहे घुमर आणि दुसरा आहे कलबेलिया. क्लिअर? त्यानंतर तिसरा देखील आहे तेराह ताली. ठीक आहे, हा कुठे आहे? राजस्थान मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये 3 प्रकार आहे, एक आहे तुमची लावणी, दुसरा आहे कोळी डान्स आणि तिसरा आहे निंडी. क्लिअर? या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणूनच आपण राज्यावाईज त्या ठिकाणी काय केलेलं आहे? सेग्रिगेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही ते सगळेचे सगळे फॉर्म्स त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. नंतर आहे पुढे गेल्यावर तुमच्याकडे ईस्ट इंडिया. तो ईस्ट इंडियामध्ये जर बघितलं तर आसाम मध्ये 2 डान्स त्या ठिकाणी केला जातात, एक आहे बिहू आणि दुसरा आहे बगरुंबा. क्लिअर? नंतर आहे ओडिसामध्ये दलखाई आणि गोटीपुरा हे केले जातात तुमच्या ओडिसामध्ये. नंतर ओडिसामध्ये, झारखंडमध्ये आणि वेस्ट बेंगालमध्ये छऊ नावाचा एक या ठिकाणी डान्सचा प्रकार त्या ठिकाणी केला जातो. नंतर आहे वेस्ट बेंगाल ब्रिटा डान्स नावाचा या ठिकाणी हा डान्स त्या ठिकाणी परफॉर्म केला जातो. ओके, नेक्स्ट आहे तुमच्याकडे साऊथ इंडिया. ओके, जे खालचे जे राज्य आहेत. ओके, तमिळनाडू मध्ये जर बघितलं कुम्मी नावाचा हा डान्स प्रकार केला जातो. तमिळनाडू आंध्र प्रदेशमध्येच कोलत्तम नावाचा हा डान्स प्रकार त्या ठिकाणी केला जातो. तमिळनाडू मध्ये परत एकदा
ओईरत्तम नावाचा हा डान्स प्रकार त्या ठिकाणी केला जातो. कर्नाटकामध्ये 2 आहे, डोल्लू कुनिथा आणि दुसरा आहे यक्षगना. ठीक आहे, हे 2 डान्स प्रकार कर्नाटकमध्ये केले जातात. केरळमध्ये जर बघितलं थेयम नावाचा डान्स आहे आणि पडायानी नावाचा हा डान्स त्या ठिकाणी परफॉर्म केला जातो. सो लक्षात ठेवायला देखील थोडाफार अवघड असेल, पण सारखं सारखं जर वाचलं, आता तुम्ही एक्झामला जात आहात बरोबर, सो एक्झामला जाताना सारखं 1-2 वेळा जर तुम्ही याला ओव्हरलुक केलं तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. याची पीडीएफ तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी डाउनलोड करून प्रिंटआउट त्या ठिकाणी काढता येणार आहे. आणि लास्ट आपल्याकडे प्रकार आहे ट्रायबल डान्सेस ऑफ इंडिया. मोस्टली हे ट्रायबल जे एरियाज आहेत त्या ठिकाणी परफॉर्म केले जातात. क्लिअर. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे आपल्याकडे संताली. हा कुठे परफॉर्म केला जातो? झारखंड, वेस्ट बेंगाल आणि ओडिसामध्ये. नंतर आहे कर्मा नावाचा, तो आहे झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये. नंतर भवाई नावाचा आहे राजस्थानमध्ये. कोया डान्स आहे तो आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये. ओडिसामध्ये केला जातो भोंडा ट्रायबल डान्स. ठीक आहे, हा केला जातो तुमचा कुठं? ओडिसामध्ये. अरुणाचल प्रदेशमध्ये आहे बार्डो छाम नावाचा हा डान्स त्या ठिकाणी केला जातो. नागालँडमध्ये आहे चांगलो नावाचा किंवा वार डान्स त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि मिझोरम मध्ये केला जातो तुमचा छेराव किंवा त्याला बांबू डान्स देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे, बस एवढे डान्सचे प्रकार आहेत. तुम्हाला पीडीएफ एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे, जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल तर ऑल इन वन जी बॅच आहे बीएमसी, डब्ल्यूआरडी, झेडपी, पीडब्ल्यूडी सगळ्या एक्झामसाठी एकच बॅच आहे. 4,000 त्याची काय आहे फीस त्या ठिकाणी असणार आहे. जर तुम्ही स्पेसिफिक बीएमसी साठी अभ्यास करत असाल तर त्या बॅचची फी असणार आहे फक्त आणि फक्त 3,500. जर तुम्हाला फक्त टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर 99 रुपयात ही टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध आहे एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर. आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. तुम्ही एके इंजिनिअरिंग अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल सगळ्यांसाठी हा सब्जेक्ट त्या ठिकाणी युजफुल असणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता किंवा माझा नंबर सगळ्यांना माहितच आहे, त्यावर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू सो मच.